volume of parallelepiped and volume of tetrahedron पण पाहिलं. Okay, let's start. Okay, what is the distance? 11th question पहा. What is the distance from this point? What is the distance from the point 2, 3, 4? Off बोलायचं होतं. Distance of the point which is having coordinates 2, 3, 4. The xy plane, the x-axis, origin and point. म्हणजे ह्या पॉइंटचं डिस्टन्स काढायचं आपल्याला xy प्लेनचं ह्याच्यापासून. xy प्लेनचं या पॉइंट पासूनचं डिस्टन्स काढायचं. तुम्हाला माहिती आहे जर एखाद्या पॉइंटचं xy प्लेन पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल तर दॅट इज मॉड ऑफ झेड. हे xy प्लेन. जर कुठलाही पॉइंट इथे आहे आणि त्या पॉइंटचं काढायचं असेल डिस्टन्स तर दॅट इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ झेड. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ झेड इज दॅट डिस्टन्स. मॅग्निट्यूड ऑफ झेड म्हणजे 4 युनिट्स. कळलं? द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम xy प्लेन. कळतंय का? नेक्स्ट द एक्स ऍक्सिस. द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स त्या पॉइंटचं. एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स जर तुम्हाला काढायचंय तर तुम्ही काय करत असता? अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. का बरं? ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. कम्पेअर दिस पॉइंट विथ एक्स वाय झेड. मग येईल अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. आन्सर येईल 5 युनिट्स. ठीक आहे. नेक्स्ट द डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे ना? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजे काय येईल? 4 प्लस 25 29 रूट 29 युनिट्स. ठीक आहे. देन नेक्स्ट डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट. Distance of this point from this point. मग distance between two points वाला फॉर्म्युला अंडर रूट ऑफ 2 minus minus 2 the whole square plus 3 minus 7 the whole square plus 4 minus 3 the whole square. मग हे अंडर रूट ऑफ 4 square plus minus 4 square plus 1 square. That is 16 plus 16 32. That is 33. काय 1 हे 4 हे 4 4 चौक 16 16 दुने 32 32 आणि 1 ना. हा रूट 33 युनिट्स. रूट 33 युनिट्स. इथं चुकलंय. ठीक आहे. तर 1 पाहिजे. ओके. नेक्स्ट समजतंय का असं काय सांगतोय ते? काय काय क्वेश्चन आपण घेऊ. असं नाही की सगळंच याच्यावर असं असं सांगून दिलं. हा. प्रूव्ह दॅट लाईन सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू हाफ ऑफ द थर्ड साइड. लाईन सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. असा ट्रायंगल असेल. ठीक आहे ना? लाईन सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट्स ऑफ टू साइड. मग दोन साइडच्या मिड पॉइंट्सला जॉईन करणारा जो लाईन सेगमेंट आहे दॅट इज पॅरलल टू हाफ ऑफ थर्ड साइड. दॅट इज पॅरलल टू अँड हाफ ऑफ द थर्ड साइड. म्हणजे हा आणि हा बीपीटी आहे का रे? हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये पण आपण पाहतो पॅरलल असतात. ओके. आणि दिस इज इक्वल्स टू हाफ ऑफ दिस इज इक्वल्स टू हाफ ऑफ दिस. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग हे प्रूव्ह करत असताना आपण वेक्टरचा यूज करणार. ठीक आहे. एक ट्रायंगल बनवणार आपण. असा ट्रायंगल कन्सिडर केला एबीसी. आता त्याच्यामध्ये वेक्टर एबी बार बीसी बार अँड एसी बार आहे. आणि आपल्याला हे दोन वेक्टर्स कसे आहेत पॅरलल हे दाखवायचं. पहा मला इथं नेऊन दाखवतो. त्यांनी काय सांगितलंय? प्रूव्ह दॅट द लाईन सेगमेंट जॉईनिंग मिड पॉइंट्स. म्हणजे समजा दिस इज ट्रायंगल एबीसी and we are taking midpoints of side BC and side
AB, and we are joining this, so we are getting this line. Now let us convert this triangle into vector algebra, means let us go in vector algebra. मग तिथं तुम्हाला कळेल की हा जो काही ट्रायंगल आहे ABC, हा एक, याला एक वेक्टर कन्सिडर करू, याला एक वेक्टर कन्सिडर करू, तर आपल्याला प्रूव्ह करायचंय की हा, आणि ह्या मिड पॉइंट्सला MN म्हणू. आपल्याला प्रूव्ह करायचं की हा MN म्हणजे हा जो MN आहे किंवा ही जी साइड MN आहे, लाइन सेगमेंट MN आहे आणि लाइन सेगमेंट AC आहे, दे आर पॅरलल टू इच अदर. In vector, how can we deal with such kind of problems? We will say MN bar and AC bar are parallel. हे जर तुम्हाला दाखवायचंय तर तुम्हाला ट्रायंगलचे काही बेसिक प्रॉपर्टीज वापरायला लागतील. ठीक आहे, बेसिक प्रॉपर्टीज काय की जर तुम्हाला MN बार आणि AC बार जर पॅरलल दाखवायचे, then you should show that one is some scalar multiple of other. एक दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये आहे हे तुम्हाला दाखवावं लागेल. आणि ते तुम्ही कसं दाखवणार, तिथं तुम्हाला वापरावं लागेल ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ठीक आहे, जर तुम्हाला AC बार काढायचा आहे तर AC बार तुम्ही कसा काढणार सांगा. AC बार इज AB बार प्लस BC बार. कळतंय का? ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वापरली आपण. AC बार काढायचंय तर AB बार प्लस BC बार केला. आता MN बार काढायचंय तर तुम्ही काय करणार, MN bar is MB bar plus BN bar. कळतंय का? But we know that M is a midpoint. M is a midpoint and direction of AM and direction of MB are same. So can we say that AM bar is equals to MB bar? कळतंय का? आणि N जर midpoint आहे आणि BN आणि NC ची जर डायरेक्शन सेम आहे तर BN bar is equals to NC बार असं लिहू शकतो का? ठीक आहे, NC बार इज इक्वल्स टू BN बार. कळतंय? म्हणजे मला हे सांगायचंय की युअर AB बार इज 2 times AM बार, isn't it? AB बार इज 2 times AM बार and BC बार इज 2 times BN बार. काय? AB बार इज 2 times AM bar and BC bar is 2 times BN bar. हे कळतंय? समजतंय का काय सांगतोय ते? बाकी तुम्ही ते थेरोटिकल गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे AC बारला तुम्ही काय लिहिलंय, AC बार इज इक्वल्स टू 2 times AM bar plus BN bar. So can I write AM bar plus BN bar as MN bar, as MB bar is AM bar, AM bar plus BN bar, AM bar plus BN bar ला MN bar लिहू का मी? अरे खूप सिंपल आहे, तुम्ही समोर लक्ष द्या फक्त. पुन्हा एकदा सांगतो, हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की AC बार आणि MN बार हे जे काही आहेत ते पॅरलल आहेत किंवा एकमेकांचे स्केलर मल्टिपल आहेत, म्हणजे कोलिनियर दाखवायचे आपल्याला. त्याच्यासाठी आपण एक ट्रायंगल घेतला, नॉर्मल अल्जेब्रा आपण म्हणजे नॉर्मल जॉमेट्रीने आपण ट्रायंगल ड्रॉ केला. आपण म्हणलं की MN and आर द मिड पॉइंट्स ऑफ दीज टू साइड्स, बरोबर. AB आणि BC चे मिड पॉइंट्स आहे M आणि N. मग तुम्ही काय केलं, ऍज M इज अ मिड पॉइंट अँड AM आणि MB ची डायरेक्शन सेम आहे तर ते दोन वेक्टर पण काय असणार, इक्वल वेक्टर्स असणार. टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ देअर मॅग्निट्यूड्स आर सेम एज वेल एज डायरेक्शन्स आर सेम. मग AM बार आणि MB बार इक्वल आहे, BN बार आणि NC बार इक्वल आहे. हे मला का म्हणावं लागलं, कारण मी इथं ट्रायंगल्स लॉ वापरला. मला जर AC बार मिळवायचा आहे तर ट्रायंगल्स लॉ ने कसा मिळवणार, AC बार AB बार प्लस BC बार. कळतंय का? आणि इथून जर मला MN बार मिळवायचा आहे तर मी तो कसा मिळवणार, ट्रायंगल्स लॉ ने, MB बार प्लस BN बार. मला सांगा MB बार आणि AM बार सेम आहे का? मग मी MB बारला AM बार लिहू का आणि BN बारला BN बारच ठेवूयात. तर आता पहा, AC बार जो आहे तुमचा तो AB बार प्लस BC बारच्या इक्वल आहे ना. पण AB बार काय आहे तुमचा,
It is 2 times AM bar. Isn't it? AB बार जो आहे तो 2 times AM बार आहे आणि BC बार जो आहे तो BC बार तो 2 times BN बार आहे. कळतंय? तुला जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहील? AM बार प्लस BN बार. मग हे आन्सर काय येईल? 2 times टू टाइम्स MN बार येईल का? 2 टाइम्स MN बार. म्हणजे तुम्ही AC बारला काय लिहू शकले? इट इज अ स्केलर मल्टिपल ऑफ MN bar. Hence AC bar and MN bar are parallel. As these vectors are parallel means a vector is a directed line segment. Those line segments must be parallel. And hence can we write MN bar is equals to half of AC bar. Yes. मग हेच तर दाखवायचं होतं की that line segment joining the midpoints of the two sides of the triangle is parallel to third one and that is equals to half of that third one. हेच दाखवायचं होतं ना. घरी जाऊन तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. मी फक्त तुम्हाला इथं ओव्हरव्ह्यू देतोय काही काही क्वेश्चन्सचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वाड्रिलॅटरल आहे. In quadrilateral ABCD, M and N are the midpoints of the diagonals AC and BD. AC आणि BD. बर, हे सगळं करत बसण्यापेक्षा किंवा हे आयतं पाहण्यापेक्षा आपण फक्त क्वेश्चनला क्रॉप करून घेऊ. नाहीतर तुम्हाला असं वाटेल सगळं त्याच्यावरच चालू आहे. व्यवस्थित लक्ष द्या. सगळं कळणार आहे. फक्त मी थोडासा फास्ट चालणार आहे क्वेश्चन मध्ये. क्वाड्रिलॅटरल ABCD आहे. कसाही घेऊ शकता. आता त्यांनी तसंच घेतलं म्हणून तुम्ही पण तसंच घ्यायचं का? असं काही नाही. आपण असं घेऊ क्वाड्रिलॅटरल ABCD किंवा इथून डायरेक्ट फिगरच घेऊ. क्वाड्रिलॅटरल ABCD. अँटी क्लॉकवाईज वेने नाव देतो ना आपण. आणि आता काय सांगितलंय? M and N आर द मिड पॉइंट्स ऑफ द डायगोनल ऑफ AC अँड BD. AC आणि BD जे आहेत त्यांचे मिड पॉइंट्स आहेत. AC आणि BD. आता हा पॅरलोग्राम काढलाय म्हणून पॅरलोग्रामचे मिड पॉइंट्स जे असतात ते एकमेका म्हणजे सेमच असतात. त्याच्यामुळे पॅरलोग्राम नव्हता काढायला पाहिजे म्हणून त्यांनी तशी फिगर काढलेली. कळतंय का? ओके, मग आपण डायरेक्ट फिगरच काढू. कारण मग आपण डिफरन्शिएट नाही करू शकत ना. डिफरन्शिएट म्हणजे काय? कॅल्क्युलस मधलं डिफरन्शिएट नाही. आता पहा, ह्या डायगोनलचा मिड पॉइंट वेगळीकडे असेल, ह्याचा वेगळीकडे असेल, जेणेकरून आयडेंटिफाय म्हणजे काय की आपण ओळखू शकतो. दॅट इज डिफरन्शिएबल, आयडेंटिफिकेबल. आता मला सांगा ह्याचा मिड पॉइंट काय? हा ट्रायंगल ABCD सॉरी क्वाड्रिलॅटरल ABCD. मिड पॉइंट ऑफ BD, मिड पॉइंट ऑफ BD is N and midpoint of AC is N. M. M and N are the midpoints of diagonals AC and BD. AC चा midpoint काय? M. आणि BD चा midpoint काय? थोडा लांबच दाखवू आपण. आणि BD चा midpoint काय? N. आता त्यांना काय सांगायचं म्हणजे त्यांनी काय प्रूव्ह करायला सांगितलंय? AB बार प्लस AD बार प्लस CB बार प्लस CD बार इज इक्वल्स टू 4 टाइम्स MN बार. मग MN बार कोणता आहे सांगा? दिस इज MN बार, isn't it? दिस इज MN बार. ह्याच्यात 4 टाइम्स आहे. काय? AB बार प्लस AD बार, AB बार प्लस AD बार प्लस CB बार प्लस CD बार इट इज इक्वल्स टू 4 टाइम्स MN बार. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर आपण LHS पाहू. AB बारला आपण असा ट्राय करू की AB बार ज्यावेळी आपण काढू बाय युझिंग द लॉज ऑफ वेक्टर ऍडिशन की त्याच्यामध्ये MN बार येईल. AB बार आपल्याला काढायचा आहे. AB बार, AB बार कसा काढू? असा काढू की ज्याच्यामध्ये MN बार इन्क्लूड होईल. MN बार ऍक्च्युअली असा आहे.
हा एन एम बार झाला ना, हा एम एन बार. एम एन बारला आपल्याला इन्क्लूड करायचंय. मग तुम्ही सांगा, यू नो द एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. जर मला ए बी बार पाहिजे तर मी असं लिहू का, ए एम बार प्लस एम एन बार प्लस एन बी बार. काय लिहिलं मी, ए एम बार प्लस एम एन बार प्लस एन बी बार. कळतंय? आता एडी बार लिहूयात आपण. एडी बार पण असा काढायचा की एम एन बार आला पाहिजे. मग एडी बार जर काढायचा असेल तर तुम्ही कसं जा, ए एम बार एम एन बार एन डी बार. ठीक आहे, ए एम बार प्लस एम एन बार प्लस एन डी बार. कळतंय ना तुम्हाला? काय समजतंय ना? आपण या पॉइंट पासून सुरू करणार, या पॉइंट पासून आपल्याला जायचंय कुठं, या पॉइंट पर्यंत. ठीक आहे ना? आता तुम्हाला काय पाहिजे, सीबी बार पाहिजे. यू वॉन्ट सीबी बार. हाऊ टू अप्रोच सीबी बार? बाय युझिंग एम एन. सीबी बार पाहिजे. सीबी बार म्हणजे हा जर पाहिजे तर असं जावं लागेल, सीएम बार प्लस एम एन बार प्लस एन बी बार. किती स्ट्रेट फॉरवर्ड वे बा. सीएम बार प्लस एम एन बार प्लस एन बी बार. ओके, आता एन बी बार. ओके, आता काय राहिलंय, सीडी बार राहिलाय. सीडी बार. सीडी बार काढायचा आहे, वी हॅव टू इन्क्लूड एम एन बार इट सेल्फ इन इट. मग कसं काढणार, सीएम बार एम एन बार एन डी बार. सीएम बार एम एन बार प्लस एन डी बार. बर, आता ह्या इक्वेशनला 1 2 3 4 म्हणा तुम्ही, आणि सगळ्यांना काय करा, ऍड करा. सगळ्यांना ऍड करा ना, कारण एलएचएस मग आपल्याला मिळून जाईल. म्हणजे एबी बार प्लस एडी बार, एबी बार प्लस एडी बार प्लस सीबी बार प्लस सीडी बार इज इक्वल्स टू 2 टाइम्स एम बार प्लस 2 टाइम्स एनबी बार. अजून काय दिसतंय, 4 टाइम्स एम एन बार प्लस 2 टाइम्स सीएम बार प्लस 2 टाइम्स एनडी बार. अक्षराची वाट लागून गेलीये, पण ठीक आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. हा म्हणजे काय रे, तुम्हाला हेच RHS ला उरलं पाहिजे. मीन्स दिस मस्ट बी रिटेन्ड ऍज इट इज. मीन्स दीज ऑफ रेस्ट ऑफ द थिंग्स विल बी कॅन्सलिंग इच अदर. असंच असेल ना? मग आता पहा, एएम बार आणि एनबी बार, एएम बार आणि सीएम बार आहे का त्याच्या जोडीला? हा, एएम बारची डायरेक्शन ही, सीएम बारची डायरेक्शन ही. एम मिड पॉइंट असल्यामुळं दोघांचे मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे 2 एएम बारला 2 एएम बारला कोण कॅन्सल करेल, 2 सीएम बार. हे कळतंय सगळ्यांना? नक्की कळतंय की फक्त हाला हा? आता इकडं एनबी बार तर असा आहे, समोर लक्ष द्या. एनबी बार असा आहे आणि एनडी बार असा आहे. एन मिड पॉइंट असल्या कारणानं एनबी आणि एनडी दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि दिसताना डायरेक्शन दोघांच्या अपोजिट दिसत आहेत. म्हणजे एनबी बार आणि एनडी बार 2 टाइम्स एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील. कॅन्सल म्हणजे वन इज अ निगेटिव्ह ऑफ अदर ना, दे आर द निगेटिव्ह वेक्टर्स. म्हणजे आता काय उरला तुमचा फक्त 4 एम एन बार. बुक मध्ये कसं दिलंय, त्यांना इक्वेशन 4 म्हणलेत, ऍडिंग 4 यू आर गेटिंग दिस आन्सर. कळतंय का? इझी आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळे ह्या स्लाइड्स नाही ठेवायच्या आपल्याला इतक्या खराब. कशाला? काय करणार त्याच्यावरून? बुक काढा आणि बुक मधून लिहा. हा, नेक्स्ट. एक्सप्रेस दिस वेक्टर एज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दीज वेक्टर्स. आता याला पण क्रॉप करून घेऊ. वेक्टर कोणता आहे? मायनस आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप. हा वेक्टर
एक्सप्रेस करायचं ऍज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 3 वेक्टर्स. मग तुम्ही काय म्हणा, लेट दिस 3 कॉन्स्टंट बी, काय म्हणायचं, 3 कॉन्स्टंट सांगा. LMN PQR काय म्हणायचं, ABC. ABC तर ABC पण म्हणू शकतो, पण या वेक्टरला नावं द्या. लेट बोर्डला तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, असं म्हणावं लागतं, लेट r bar इज इक्वल्स टू I cap मायनस 3j cap प्लस 4k cap. A bar is equals to 2I cap plus j cap minus 4k cap. B bar is equals to 2I cap minus j cap plus 3k cap. आणि C bar is equals to 3I cap plus j cap minus 2k cap. ठीक आहे ना, असं म्हणावं लागतं. Hence, as we have to express this as a linear combination of other 3, so we are writing r bar is equals to say x times a bar plus y times b bar plus z times c bar, where x, y, z are scalars. x, y, z are the scalars. मग तुम्ही r bar ला काय लिहा, असा वेक्टर लिहा. ते तुम्हाला करायचंय, या सगळ्या गोष्टी परत यांच्या जागी टाकायच्या. मी हा अँगल ब्रॅकेटचं नोटेशन यूज करणार आहे, पण तुम्हाला हे आहे तसं असं टाकायचंय. मग आय कॅप वाले कोइफिशियंट एकत्र घ्यायचे, जे कॅप वाले एकत्र घ्यायचे आणि के कॅप वाले. तर अँगल ब्रॅकेट मध्ये पहा मी कसं करतोय, -1 - 3 4 दॅट इज इक्वल्स टू x टाइम्स 2 1 - 4 प्लस y टाइम्स 2 - 1 3 प्लस z टाइम्स 3 1 - 2. चॅप्टर जास्त अवघड वाटतोय का? अवघड नाही अजिबात. काय करा, प्रत्येकाला आतमध्ये मल्टिप्लाय करा. मग हा काय बनेल, 2x x minus 4x plus 2y minus y 3y plus 3z z आणि minus 2z. ठीक आहे ना, that is equals to -1 -3 आणि 4. आता या तिघांना ऍड करा. 3 वेक्टरला कसे ऍड करायचे, ऍडिशन ऑफ 3 वेक्टर्स इज ऍडिशन ऑफ करस्पॉन्डिंग कंपोनेंट्स. दिस इज व्हॉट 2x I cap plus x j cap minus 4x k cap. I cap I cap I cap वाले ऍड करा. म्हणजे आता तुम्हाला असा जो वेक्टर मिळणार आहे ह्या तिघांना ऍड करून, तो असा मिळेल 2x plus 2y plus 3z x minus y plus z and minus 4x plus 3y minus 2z, and this is equals to -1 -3 आणि 4. क्वेश्चन काय विचारला, एक्सप्रेस ऍज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 3. म्हणजे आपल्याला हे असं एक्सप्रेस करून नाही जमणार, फक्त आपल्याला एक्स वाय झेड च्या व्हॅल्यूज काढायच्यात आणि मग लिहायचंय r bar इज इक्वल्स टू 3 टाइम्स a bar प्लस 2 टाइम्स b bar मायनस 3 टाइम्स k c bar. एक्स वाय झेड च्या काही व्हॅल्यू येतील त्या टाकायच्यात आपल्याला, कळतंय? मग आता बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स काय लिहाल, बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स, by equality of vectors 2x plus y plus 3z is equals to -1, x minus y plus z is equals to -3 आणि -4x plus 3y minus 2z is equals to 4. Solve by any method. You know various method to find out, to solve the 3 equation in 3 variables. 3 इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्सला वेगवेगळ्या वेने तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. क्रॅमर्स रूल आहे, मेथड ऑफ रिडक्शन आहे, मेथड ऑफ इन्व्हर्जन आहे, ऍडजॉइंट मेथड आहे. मेथड ऑफ इन्व्हर्जन म्हणजे इन्व्हर्सच्या वेने काढता, इन्व्हर्स काढून. ठीक आहे, मेथड ऑफ रिडक्शन आहे, ऍडजॉइंट मेथड पण आहे. गो बाय एनी मेथड. हा, ऍडजॉइंट मेथड तर हे काढायची, सॉरी इन्व्हर्स काढायची मेथड. मेथड ऑफ रिडक्शन आणि मेथड ऑफ इन्व्हर्जन टू सॉल्व. आता कोणत्या एका वेने सॉल्व करा, कोणत्या मेथडने सॉल्व करायचं, डिटर्मिनंट मेथडने करायचं का क्रॅमर्स रूलने? पटपट पटपट मी व्हॅल्यू काढेल, तुम्ही काढा. चला एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू सांगा पटकन, रफ वर्क करा, एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू टाका, सांगा.
डी काढायचा आहे. डी कसा येईल? डी येईल 2 इंटू 2 मायनस 3 मायनस 1 इंटू -2 प्लस 4 प्लस 3 इंटू 3 मायनस 4 म्हणजे डी काय आला तुमचा? -2 -2 -3 -7 dx काढायचा आहे. dx काढायचा आहे ना, मग -1 इंटू 2 मायनस 3 काय डिटर्मिनंट किती येतोय? -7 येतोय का? -7 येतोय ना. dx काढतोय तर dx साठी हा डिटर्मिनंट, तुम्हाला जास्तच हे वाटत असेल तर असं -1 -3 4 1 -1 3 3 1 -2. अरे एवढं तरी सॉल्व्ह करा, हे तर आलं पाहिजे, असं मोकळं नका बसू. -1 2 -3 -1 इंटू -1 इंटू 6 -4 प्लस 3 इंटू -9 प्लस 4 हे काय येईल? 1 -2 -15 बरोबर लिहिलं ना मी? 1 -2 -15 किती येते? -18 नाही रे, -16 येते. पुन्हा एकदा पहा. -1 इंटू 2 -3 that is -1 -1 into 6 -4 that is 2 and 3 into सगळ्या गोष्टी बरोबर टाकल्यात, एकदा पाहू देत. हा 3 into -9 प्लस 4 -9 प्लस 4 -5 म्हणजे मायनसचा 15 मायनसचा 2 आणि 1 1 -2 -1 -1 -15 इज -16 -16 जर आला तर एक्स वाय झेड च्या व्हॅल्यूला जरा प्रॉब्लेम येईल रे. टू एक्स प्लस 2y लिहिताना थोडस चुकीचं लिहिलं आपण, इथं 2 पाहिजे. कळतंय का? 2x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल्स टू -1 आहे ना, तो प्रॉब्लेम झालाय. काढा चला पटकन. हे ऑलरेडी नाही 11वी 12वी 11वी मध्ये अशा गोष्टी बऱ्याचदा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काढाय. एक्स वाय झेड सांगा. एक्स वाय झेड मी पण काढू शकतो, बट कशाला खेळत बसायचं त्याची. काढा एक्स वाय झेड. नाही येत? टू इंटू मी डायरेक्ट अप्रोच देतो. 2 इंटू 2 -3 -1 -2 इंटू -2 plus 4 is 2 then plus 3 into 3 minus 4 that is -1 that is -2 minus 4 is -6 -6 minus 3 is -9 d is equals to -9. ओके dx काढू. dx
-1 into 2 minus 3 is -1. -2 into काय विसरू काढा चला पटकन. अरे ही तुमचं काम आहे रे. हे काढा XYZ व्हॅल्यू. काय अरे इक्वेशन इथून पण लिहू शकता ना. डी आलाय का -9? dx काय आलाय? dx काढतो मी. -2 इंटू -3 इंटू 2 इज -3 इंटू 2 इज 6 आणि 4 इंटू 2 बरोबर. आता +3 इंटू आता त्याच्या जागी ते ना मग +3 इंटू listen to this म्हणजे 3 इंटू -3 is -9 आणि -1 इंटू 4 is -4 that is +4 that is -1 is 1 -4 plus 3 into -5 -18 -18 येतोय dx. ठीक आहे. dy काढा आणि dz काढा. हे जमलं पाहिजे. एकाच क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन 4 मार्कला आला तर, कारण इथे येऊन हे पण सॉल्व्ह करायचं तुम्हाला. dy जर काढायचं तर हे y च्या जागी येईल बर. मग 2 इंटू -3 इंटू -2 इज -3 इंटू dy काढायचं ना आपल्याला. dy अरे dy काढायचा आहे 2 इंटू -3 इंटू -2 is that is +6 and 4 -4. okay. Minus of -1 is +1 into -2 +4 and +3 into 4 minus 12 that is 4 plus 2 minus 24. 8 त्रिक 24 ना -24 म्हणजे हे पण -18. हा +20 काय बोलता. नाही येत. -18च येते. -18च येते यार. मी डायरेक्ट सॉल्व्ह करतोय. इतका प्रॉब्लेम नसला पाहिजे तुम्हाला डिटर्मिनंट मध्ये. dz काढायचंय. dz काढायचंय. dz काढायचं असेल 2 इंटू -4
+9 काय मग मी व्यवस्थित 2 दिला होता ना. गप्पा नका मारत बसू, सॉल्व करा. 2 इंटू dz काढायचं ना. dz काढायचं 2 इंटू -4 ओके. dz 2 इंटू -4 minus +9 -2 इंटू -4 -12 प्लस 3 इंटू सॉरी 3 कुठून आला प्लस ऑफ -1 इट इज -1 इंटू -1 इंटू 4 नाही रे -1 इंटू 3 एवढं डायरेक्ट मी पहिल्यांदा सॉल्व्ह करतोय. -4 बरोबर येते ते हे 10 -16 आणि हे +1 -16 नाही +16 म्हणजे हे बनलं 27 dz बनला 27. मग xyz सांगा. xyz 2 -3 म्हणजे r बार ला तुम्ही कसं लिहाल r bar is equals to 2 times a bar plus 2 times b bar minus 3 times c bar. This is how we write a vector as a scalar multiple of as a linear combination of 3 vectors. जर एक वेक्टर 3 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकले म्हणजे काय रे काय नाही रे. हे जे 3 वेक्टर आहेत ना ते 3 नॉन कोप्लेनर वेक्टर असतील आणि हा कुठलाही वेक्टर स्पेस मधला वेक्टर असेल. एनी वेक्टर r bar can be expressed as linear combination of 3 vectors. Means 3 vectors are non-coplanar vectors. कळतंय नॉन कोप्लेनर आहे अरे कोप्लेनर असतं तर हे डायरेक्ट 0 आला असता. डी डिटर्मिनंट डायरेक्ट 0 आला असता. का बरं डिटर्मिनंट 0 आला असता. तिथं स्केलर ट्रिपल प्रोडक्टची कन्सेप्ट लागते. कळतंय का ओके. जास्त टाइम जातोय. व्हॉट इज द टाइम 10:44. शो दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर. हा 3 पॉइंट्सला कोलिनियर दाखवायचं. हे इथल्या इथंच दाखवू आपण. 3 पॉइंट्सला कोलिनियर कसं दाखवायचं माहितीये काय करायचं यांचे वेक्टर फॉर्म लिहायचे a bar b bar c bar. ओके लेट point A having position vector a bar, B having position vector b bar, C having position vector c bar. मग हे काय येईल i cap. हे तुम्ही असं लिहायचं तुम्ही. मी आता ह्या फॉर्म मध्ये लिहितोय a 1 i cap minus 2 j cap plus 3 k cap 2 i cap plus 3 j cap minus 4 k cap and 0 i cap minus 7 j cap plus 10 k cap. आता 2 वेक्टर बनवायचे तुम्हाला कारण तुम्हाला ते कोलिनियर हे दाखवायचं. मला सांगा 2 वेक्टर कोलिनियर कधी असतील ज्यावेळी हा AB बार आणि BC बार हे एकमेकांचे काय असतील AB बार आणि BC बार एकमेकांचे स्केलर मल्टिपल असतील तर ते कोलिनियर असतील ना. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की AB बार आणि AC बार. का बरं मुद्दाम AC बार हे असं दाखवणं हे पण दाखवतं की 2 वेक्टर कोलिनियर आहे. पण आपल्याला सांगितलंय पॉइंट्स आर कोलिनियर. मग पॉइंट्स कोलिनियर दाखवण्यासाठी AB बार आणि AC बार का घेतला कारण A ला मग कॉमन पॉइंट कन्सिडर केला. कळतंय का AB बार आणि BC बार जरी काढले तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण मुद्दाम असं म्हणतो की ऍज पॉइंट A इज कॉमन
पॉइंट ए इज कॉमन, ए बी सी आर कोलिनियर. कळतंय का? समजतंय की नाही समजत आहे? ओके, मग ए सी बार आणि ए बी बार काढा. ए बी बार काढता येईल तुम्हाला. ए बी बार काय असतो? बी बार मायनस ए बार. आठवतंय? बी बार मायनस ए बार करा मग. 1 5 -7. देन ए सी बार काढायचंय तुम्हाला. ए सी बार काढा. सी बार मायनस ए बार, सी बार मायनस ए बार, सी बार मायनस ए बार, -1 -5 7. आता काय करा? आता पहा दोघांकडं. एकाचा आणि एक हा दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल दिसतोय का तुम्हाला? दिसतोय ना. AC बार इज इक्वल्स टू मायनस AB बार, मायनस जर कॉमन घेतला तर, as AC bar is a scalar multiple of other, they are parallel, but point A is common, hence they are collinear. पॅरलल आणि कोलिनियर मध्ये फरक आहे कुठं? आपल्या जॉमेट्री मध्ये. वेक्टर मध्ये पॅरलल आणि कोलिनियरला सेमच आपण कन्सिडर करत असतो. कळतंय का? मग तुम्हाला तुमचा हा क्वेश्चन आहे जॉमेट्रीचा, तुम्ही वेक्टरचा यूज करताय म्हणून तुम्हाला काय म्हणावं लागतं? एबी बार आणि एसी बार काढावा लागतो. जिथं पॉइंट ए जर कॉमन आहे तर आपण म्हणू शकतो हे जे एबी बार आणि बीसी बार केला असता तर काय प्रॉब्लेम झाला असता माहितीये? असा पण असू शकला असता. ए बी बार आणि बीसी बार म्हणजे हा त्याला पुढेच जॉईन, ए बी आणि बीसी बार. ठीक आहे ना. म्हणजे ते पॅरलल, पण कॉमन पॉइंट ए आहे हा दाखवतोय की दिस इज द कोलिनियर वेक्टर. कळतंय? किंवा पॉइंट्स आर कोलिनियर. वेक्टर कोलिनियर म्हणण्यापेक्षा पॉइंट्स आर कोलिनियर, पॉइंट एबीसी. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. शो दॅट दीज वेक्टर्स आर कोप्लेनर. 3 वेक्टर कोप्लेनर दाखवायचे आहेत तर तुम्हाला काय म्हणावं लागतं? 3 वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर इफ देअर लिनियर कॉम्बिनेशन इज इक्वल्स टू नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन इज इक्वल्स टू 0 बार ना. कळतंय की नाही कळत? थिअरम नंबर 3 पहा. काय होता थिअरम नंबर 3? 3 नॉन झिरो वेक्टर्स ए बार बी बार सी बार. नॉन झिरो म्हणलं होतं की फक्त 3 वेक्टर्स म्हणलं होतं? 3 वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर, are said to be coplanar if and only if there exists a unique linear combination or there exists a non-zero linear combination x times a bar plus y times b bar plus z times c bar is equal to 0 bar. ठीक आहे ना. त्याचं रिझन पण दिलं होतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं इथं? ह्या गोष्टी अशा आहेत ना रे, हा जो पहिला पार्ट आहे ना त्याचे रिझल्ट लक्षातच असले पाहिजे. आता जरी तुम्हाला वाटलं ना पण त्याचं प्रूफ करायला तुम्हाला टाइम जातो. ते तोंडपाठ असले पाहिजे की 3 वेक्टर्स आर सेड टू बी कोप्लेनर, म्हणजे तुम्हाला हे वापरावं लागणार आहे. ह्या 3 वेक्टरला काय म्हणा तुम्ही? ए बार बी बार सी बार म्हणा. आणि आता जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना आपण, एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार प्लस झेड टाइम्स सी बार ला 0 बार म्हणा आणि सॉल्व्ह करा. 0 बार काय येईल रे या केसमध्ये? 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. एक्स टाइम्स ए बार वाय टाइम्स बी बार झेड टाइम्स सी बार काय येईल? x a बार काय? 4 13 minus 18. y into b बार काय? 1 minus 2 3. आणि z काय? z into c बार काय? 2 3 and minus 4. 2 3 and minus 4 and that is equals to 0 बार. 0 बार म्हणजे 0 0 0. करा हे इक्वेशन्सला सॉल्व्ह. 3 इक्वेशन मिळतील. 4x plus y plus 2z is equals to 0. त्याच्यानंतर 13x minus 12y plus 3z is equals to 0 आणि minus 18x plus 3y minus 4z is equals to 0. ठीक आहे ना. ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करा. हा एक वे, हा जो सांगितला हा एक वे. तर कोप्लेनर आहे हे दाखवायचं आपल्याला. तर दुसरा वे काय? दुसरा यांनी 0 0 0 येईल, सगळं 0 0 होऊन जाईल. दुसरा वे असा आहे की
if a vectors are coplanar, then a vector is the linear combination of other two. समजतंय का? A bar, B bar, C bar are said to be coplanar if one can be expressed as linear combination of other two. कळतंय का? R bar वाला theorem number 2. हाँ, T1 times A bar plus T2 times coplanarity साठी. मग तुम्ही काय करा, ह्याच्यातला कुठलाही एक वेक्टर उचला. यांनी A bar उचलला ना, तुम्ही असं करा, as we have to show these vectors are what? coplanar. तर तुम्ही म्हणा ह्याला A bar म्हणा, ह्याला B bar म्हणा, ह्याला C bar म्हणा. तुम्ही कुठलाही वेक्टर B bar P times A bar प्लस Q times C bar लिहिता आला पाहिजे. जर कुठलाही तिघांपैकी कुठलाही एक वेक्टर B bar P times A bar प्लस Q times B bar तुम्ही लिहू शकले, त्याच्यामध्ये P आणि Q हे युनिक स्केलर्स असतील, तर आपण काय म्हणणार? दे आर कोप्लेनर. झिरो नसले पाहिजे ते. ठीक आहे. हा, मग कसं सॉल्व्ह करायचं? बी बार काय तुमचा 1 - 2 3 P टाइम्स A बार काय 4 13 - 18 C बार काय 2 3 - 4. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह जर केलं तर तुम्हाला इथून काय मिळेल? 4P + 2Q = 1. 13P + 3Q = -2 and -18P - 4Q = 3. तिघांना सॉल्व्ह करा. ओके, दोन कोणते उचला, सॉल्व्ह करा. या दोघांना उचला, सॉल्व्ह करा. पहिल्याला काय करा? 3 ने मल्टिप्लाय करा, तर 12P + 6Q = 3 आणि दुसऱ्याला 2 ने मल्टिप्लाय करा, 26P + 2Q = -4. 6Q 2Q नाही 6Q मायनस करा, हा 7 बनेल, इथं कॅन्सल होईल. 12 - 16 सॉरी 12 - 26 -14 येईल. -14P = 7, P = -1/2. P = -1/2 आणि putting P = -1/2 in any equation, ह्याच्यात P ची व्हॅल्यू -1/2 टाका, तर 4 × -1/2 + 2Q = 1. हा काय बनला? -2 + 2Q = 1. म्हणजे 2Q काय आला? 3. म्हणजे Q काय आला? 3/2. आता तुम्ही म्हणाल हे आणि हे वेगळे आहेत. अरे वेगळे येणारच ना. का? कारण आपण वेगळं लिनियर कॉम्बिनेशन घेतलंय. आपण B बारला P टाइम्स A बार प्लस Q टाइम्स C बार घेतले, बरोबर ना? मला सांगा, P आणि Q च्या व्हॅल्यू तुम्हाला युनिक मिळाल्या का? युनिक स्केलर्स तुम्हाला मिळाले का? तर हे काय इम्प्लाय करतंय? दिस इम्प्लाइज दॅट दीज 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. आणि कोप्लेनरिटी दाखवायचा दुसरा वे कोणता? देअर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0. A बार B बार C बार स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय? हा डिटर्मिनंट. बॉक्स प्रोडक्ट 0 असेल तर 3 वेक्टर कोप्लेनर असतात ना. मग सकाळीच पहिली कन्सेप्ट. A बारचे कोएफिशिएंट लिहा, कोएफिशिएंट इन द सेन्स कंपोनेंट्स. B बारचे कंपोनेंट्स लिहा अँड C बारचे कंपोनेंट्स लिहा. ठीक आहे ना? आणि सॉल्व्ह करा. 4 × 8 - 9 is -1. -13 × -4 -4 -6 is -10. -18 × 3 + 4 3 + 4 7. So that will be -4 + 130 minus 126. 126 ना? 18 7 126, 18 8 144. हा, -4 - 136 is -130. So 130 - 130 0. Box product is 0, then the vectors are किती सिंपल आहे. एक्सरसाइज 5.1 च्या अगोदरचा क्वेश्चन आहे. मग तुम्हाला सांगू का, मी आधी सगळं बेसिक का शिकून घेतो? कारण कोणत्याही क्वेश्चनला कुठल्याही वे नाही. देर आर मल्टिपल वेज. नाही तर इतकं शिकवलं असतं, इतकंच मला स्टक राहायला लागलं असतं. एकच वे, एकच तेवढं सांगायला लागलं असतं. कळतंय का?
इझी आहे. ओके, 5.1 ची पूर्ण बेसिक जे आहे ते तुम्हाला सांगितलंय. हा एक क्वेश्चन पाहू आपण. डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल मॉड झेड, एक्झेड प्लेन पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल मॉड वाय. हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. तर तुम्हाला असं म्हणायचं असतं कम्पेअर विथ पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स एक्स वाय आणि झेड. ठीक आहे. आणि वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. वाय झेड प्लेन पासूनचं डिस्टन्स मॉड ऑफ एक्स, एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. झेड ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे तुम्ही करा. ठीक आहे. चेक दे आर फॉर्मिंग द ट्रायंगल ऑर नॉट. आता ट्रायंगल ऑर नॉट हे फॉर्म करते की नाही हे चेक करायचं असेल, हा क्वेश्चन पहा, तर तुम्ही अप्रोच कोणता देणार? ट्रायंगल तेव्हाच फॉर्म करणार ते तीन वेक्टर्स, हे तीन वेक्टर ट्रायंगल तेव्हाच फॉर्म करतील ज्यावेळी ते नॉन कोलिनियर असतील. कोलिनियर असतील तर ट्रायंगलच बनणार नाही ना. ठीक आहे ना. मग याला ए बार म्हणू, याला बी बार म्हणू, याला सी बार म्हणू. ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार म्हणजे हा पॉइंट ए ला डिनोट करतोय स्पेस मध्ये. डिनोट याने रिप्रेझेंट, हिंदी बोललो का? हा. बी हा पॉइंट जो आहे त्याला म्हणजे बी बार हा जो वेक्टर आहे तो बी पॉइंटला रिप्रेझेंट करतोय आणि सी बार हा वेक्टर सी पॉइंटला रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. तर मग या केसमध्ये तुम्ही काय करणार? तुम्ही ए बी बार काढणार, तुम्ही बीसी बार काढणार. एसी बार पण काढायचा असेल तर काय सिंपल आहे. ए बार काय हे पहा 2 2 3. कॉम्पिटिटिव्हला असंच सॉल्व्ह करायचं, पण हे बोर्डला नाही असं सॉल्व्ह करायचं. ह्याला -3 3 आणि 2 आणि हा जो आहे तो 3 0 4. 3 0 लिहायला विसरू नका. बी ए बी बार काढायचा आहे, बी बार मायनस ए बार. मग हा काय येईल -5 -1. कळतंय का? माझं एकट्याच चाललंय. -5 -5 1 आणि -1. बीसी बार काय येईल? सी बार मायनस बी बार म्हणजे 6. अरे मायनस आहे ना, 0 कसा येईल? 3 -3 6 -3 आणि 2 बरोबर. आता एसी बार काढा. काय प्रॉब्लेम होतोय का रे? एसी बार काढू आपण. एसी बार काढू 1 -2 आणि 1. हा, मग ट्रायंगल बनवेल, कारण याच्यापैकी कुठल्याच वेक्टरला ऍज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर लिहू शकत नाही. म्हणजे एबी बार अँड एसी बार, एबी बार इज नॉट इक्वल्स टू बीसी बार. कळतंय का? इज नॉट द स्केलर मल्टिपल ऑफ बीसी बार, हेन्स द ट्रायंगल कॅन बी फॉर्म. काही कॉमन वगैरे घेऊ शकता का तुम्ही? हा, पण तरी तिथं काही नाही होणार. तुला नाही कॉमन घेऊ शकत आपण. कळतंय? फास्ट फास्ट सांगतोय, अरे घाई पण इतकी झालेली आहे, हे पण उरकवायचं आहे, त्याच्यामुळं या बाकीच्या गोष्टी असे प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. हे सिंपल हे कोलिनियर आहेत तर क्यू ची व्हॅल्यू काढा. दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर 2/4 is equals to -q/-5 is equals to 3/6. If two vectors are collinear then their components are in proportion. सांगितलं हे पण, म्हणजे 1 can be expressed as scalar multiple of other, linear नाही. हा 1/2 आला, हा काय आला 1/2, हा पण 1/2 आला पाहिजे, म्हणजे q/5 1/2 च्या इक्वल आहे. 5 तिकडे जाऊ द्या, q is equals to 5/2. इझी. एक मिनिटात क्वेश्चन होतात. इनिशियल पॉइंट हा आहे, ए बी बार काढायचा आहे. ए बी बार काढायचा आहे, इनिशियल पॉइंट दिलाय, टर्मिनल पॉइंट काढा. ए बी बार काय असतो रे? बी बार मायनस ए बार. हा, सध्या काय बी ला कन्सिडर करा, B1 B2 B3 कन्सिडर करा, किंवा लेट दिस बी बार, बी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर बी बार इज इक्वल्स टू B1 I cap प्लस B2 J cap प्लस B3 K cap. मग बी बार मायनस ए बार तुम्हाला, ए बी बार तुम्हाला दिलाय, बी बार मायनस ए बार आपण काढूया. मग आपण म्हणू
बी बार मायनस ए बार म्हणजे b1 मायनस 1, b2 minus 5 and b3 minus 0. This is equals to this vector. Compare and find b1, b2, b3. कळतंय का? ह्याला आणि ह्याला इक्वेट करा, कारण ए बी बारला असं पण लिहू शकतो. इझी आहे का? हे नक्की सांगा मला, माझा पेस बरोबर आहे का? आता शो दॅट फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट्स कोलिनियर दाखवायचं असेल ए बी बार काढा, एसी बार काढा, एकाला दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये लिहू शकले तर कोलिनियर, जर नाही लिहू शकले तर नॉन कोलिनियर. बरोबर का? ओके. इफ वेक्टर्स आर कोलिनियर देन फाइंड द, हा हे पण केलं. आर दिस फोर वेक्टर्स कोप्लेनर? कोप्लॅनरिटी ऑफ फोर वेक्टर्स. किंवा तुम्ही काय करा, ए बी बार, एसी बार, एडी बार, तीन वेक्टर काढले. ए बी बार, एसी बार आणि एडी बार. तीन वेक्टर मिळाले का तुम्हाला? 4 पॉइंट्स आहेत तर 3 वेक्टर मिळाले. ए इज अ कोइनिशियल पॉइंट. आता मला सांगा, तीन वेक्टर कोप्लेनर असतील, या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय? म्हणजे तीन वेक्टर आहे समजा, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय सांगतो? व्हॉट इज द जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट? इट इज अ व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड. जर ह्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 आला तर तीन वेक्टर कोप्लेनर आहे. का बरं? कारण व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड इज 0, म्हणजे पॅरलेलोपिड बनतच नाहीये. कळतंय का तुम्हाला काय सांगतोय मी ते? म्हणजे आपण कन्सेप्ट ही लास्टला शिकलोय पण इथं वापरतोय. समजतं तुम्हाला? म्हणजे तीन वेक्टर बनवा 4 पॉइंट्स पासून, आणि त्या तीन वेक्टर्सचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जर 0 असेल तर म्हणा तीन वेक्टर्स कसे आहेत? कोप्लॅनर. नाही तर तुम्हाला ते कोप्लॅनरिटी ऑफ 4 पॉइंट्स माहिती आहेत. 4 points are said to be coplanar if x times a bar plus y times b bar plus z times c bar plus w times d bar is equals to 0 with, म्हणजे हे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन असतं, आणि विथ x plus y plus z plus w is equals to 0. असंच आहे का रे काही? हेच आहे ना? ओके. म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला ही फॅक्ट वापरावी लागते, पण तुम्हाला अजून पण काही गोष्टी कळाल्यात आता. आता काय, त्याला लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करा. हा क्वेश्चन तर आत्ताच केलाय, ठीक आहे ना? अजून कोणता आहे? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ. आता ह्याचे कोऑर्डिनेट्स काढू. ह्याच्यातलं एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, थोडस इमॅजिनेशन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स विच इज लोकेटेड 3 युनिट बिहाइंड XY प्लेन. बिहाइंड XY प्लेन म्हणजे खाली, ऑन निगेटिव्ह Z ऍक्सिस. 3 युनिट्स बिहाइंड XY प्लेन म्हणजे त्याचा Z कोऑर्डिनेट -3 असेल का रे? XY प्लेनच्या 3 युनिट्स बिहाइंड. 4 युनिट्स राईट टू XZ प्लेन. XZ प्लेनच्या 4 युनिट्स राईटला. 4 युनिट्स राईटला म्हणजे पॉझिटिव्ह Y ऍक्सिस कडे. 4 युनिट्स राईट म्हणजे त्याचा जो काही Y कोऑर्डिनेट आहे तो काय असेल? कळतंय का तुम्हाला? 3 युनिट्स बॉटमला, 4 युनिट्स राईटला, and 5 units above the XY plane. 5 units above the, पहिला YZ प्लेन होता, मी XY प्लेन घेतला, सॉरी फॉर दॅट. पुन्हा पहा, XY YZ, XYZ. YZ प्लेनच्या 3 युनिट्स बिहाइंड आहे. 3 युनिट्स बिहाइंड म्हणजे -x प्लेन वर 3, म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट जो आहे तो -3 आहे. बरोबर? It is above, it is 4 units right to XY plane. XY plane, sorry, अरे इथं रिफ्लेक्शन पडतं ते. XZ प्लेन, XZ प्लेनच्या 4 युनिट्स या साईडला. 4 युनिट्स या साईडला म्हणजे Y च्या साईडला 4, म्हणजे इकडे येऊन 4. हा, Y कोऑर्डिनेट 4 आला, पॉझिटिव्हचा 4. कळतंय तुम्हाला? आता 5 युनिट्स अबव XY प्लेन. XY प्लेनच्या अबव म्हणजे पॅरलल टू Z ऍक्सिस. अबव म्हणजे पॉझिटिव्ह Z, म्हणजे तो पॉइंट कोणता आहे? लेट दॅट पॉइंट बी A. सो A इज हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स -3, 4, 5. कळतंय? इझी आहे का? इमॅजिन होतीये जॉमेट्री? ओके.
आता दुसरा पॉइंट पहा. पॉइंट कुठे आहे? इन एक्स वाय प्लेन. पॉइंट कुठे आहे? इन एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेनवर पॉइंट आहे म्हणजे त्याचा झेड, ओके, इन द वाय झेड प्लेन. एक्स वाय, वाय झेड आणि झेड एक्स, त्याच्यामध्ये हा जो वाय झेड प्लेन आहे या वाय झेड प्लेनवर पॉइंट आहे म्हणजे त्याचा जो काही एक्स कोऑर्डिनेट आहे तो काय आहे? 0 आहे ना. वाय झेड प्लेनवर आहे म्हणजे एक्स डिस्टन्स म्हणजे बाहेर पॉइंट निघालेलाच नाही प्लेन सोडून, इकडं नाही निघालेलं, मागे नाही गेलेला, म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. 1 युनिट टू द राईट ऑफ एक्झेड प्लेन, एक युनिट एक्झेड प्लेनच्या राईटला, एक्झेड प्लेनच्या एक युनिट राईटला, म्हणजे वाय किती आला? 1, पॉझिटिव्हचा 1 कारण राईटला आहे. आणि 6 युनिट अबव एक्स वाय प्लेन, एक्स वाय प्लेनच्या अबव 6 युनिट्स, म्हणजे हा पॉइंट जो असेल तो 0 1. ओके, झेड कोऑर्डिनेटाचा 6 आला. ओके, एरिया ऑफ द ट्रायंगल काढता येईल? डिटर्मिनंट मेथड, 1/2 डिटर्मिनंट ऑफ दिस. पण तुम्हाला वेक्टर मेथडने काढावं लागेल. याला ए म्हणा, याला ए बार म्हणा, ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार, याला बी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर बी बार म्हणा, याला सी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर सी बार म्हणा. आणि समोर पण लक्ष द्या रे जरा. मग ए बी बार, बी सी बार आणि ए सी बार काढा. ए बी बार, बी सी बार आणि सी ए बार, या 3 गोष्टी काढा, त्यांचं मॅग्निट्यूड काढा. ठीक आहे ना. ए बी सी म्हणजे तुम्हाला लेंथ ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल मिळाले. मग हिरॉन्स फॉर्म्युला वापरा. सेमी पेरिमीटर एस मायनस ए. बोर्ड मध्ये पहा ना काय काय एक्सपेक्ट करतात तुमच्याकडून, काही करा म्हणतात कोणत्याही वेने, पण सगळे मेथड्स आपल्याला माहित असले पाहिजेत. कळतंय? ओके, म्हणजे सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह झाले का? अवघड नाहीये. एक्सरसाइज 5.1. 5.2 चे सॉल्व्ड एक्झाम्पल पहा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट which divides line segment joining the points, these two points internally and externally. इंजिनिअरिंगच्या टीचर सारखं शिकवायला लागलो का रे मी? फास्ट 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 फास्ट. हा, मी लिहितोय, ते लिहित नाही, ते फक्त बोलतात असं करायचं असं करायचं असं करायचं. हा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द लाइन सेगमेंट joining these 2 points, means we have line segment AB and we are having the coordinates of these 2 points which divides internally in the ratio 1:3, externally in the ratio 1:3. म्हणजे इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन आपल्याला वापरायची आहे. फॉर इंटरनल डिव्हिजन वी नो दॅट any point R which divides line segment in 1:3 internally will be having, किंवा m:n च्या रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल then R is having the position vector R bar, then that R bar is equals to what? M times B bar plus N times A bar divided by M plus N. ठीक आहे, M तुमचा 1 आहे, N तुमचा काय 3 आहे, कारण तिथं दिलंय ना की ए बी ला इंटरनली 1:3 मध्ये जो पॉइंट डिवाइड करतोय त्या पॉइंटचं काय काढा? कोऑर्डिनेट्स काढा. म्हणजे आर चे कोऑर्डिनेट्स काढायचे. आर चा पोझिशन वेक्टर काढायचाच आहे, पण तुम्हाला आर चे कोऑर्डिनेट्स सांगायचे, म्हणजे फायनल आन्सर मध्ये असे कोऑर्डिनेट सांगायचे तुम्हाला. ठीक आहे, मग समोर लक्ष द्या. आर बार इज इक्वल टू काय? M1 आहे तुमचा, बी बार प्लस एन, एन तुमचा 3 आहे, इंटू ए बार डिवायडेड बाय 1 + 3 इज 4. ठीक आहे ना, कळतंय? आता बी बार काय रे तुमचा? -1 टाइम्स आय कॅप प्लस 3 टाइम्स जे कॅप मायनस 4 टाइम्स के कॅप. आणि ए बार काय? 2 टाइम्स आय कॅप मायनस 6 टाइम्स जे कॅप प्लस 8 टाइम्स के कॅप डिवायडेड बाय 4. काय आता सिम्पली सॉल्व्ह करायचंय. 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, मग -1 3 -4 प्लस 6 -18 20, बरोबर ना, डिवायडेड बाय 4.
आता +5 -15 -15 आणि 20 +20 divided by 4. So final answer will be 5/4 -15 by 4 and 4×5 5. So R bar is equals to 5/4 times I cap minus 15 by 4 times J cap plus 5 times K cap. That is R point having coordinates 5/4 minus 15 by 4 and 5. ठीक आहे, इझी वाटतंय का? तुम्ही असं सॉल्व करा. आय कॅपचे कोएफिशिएंट ऍड करायचे, काही नाहीये. एक एक्सटर्नल डिव्हिजन मी तसं सॉल्व्ह करून दाखवतो. मग तुम्हाला असं वाटेल हे सिंपल आहे, ते अवघड आहे, असं काही नाही. इथं आपल्याला ते आय कॅप जे कॅप के कॅप 50 वेळा लिहायची गरज नाही पडत. कळतंय? मायनस मायनस एक्सटर्नल डिव्हिजनचं सांगतो की तू. हा, मग एक्सटर्नल डिव्हिजन करायचंय, अजून करू आता एक्सटर्नल डिव्हिजन. आता एक्सटर्नली जर हा पॉइंट आर डिवाइड करत असेल त्या लाईन सेगमेंट ए बी ला, तर मग आर बारचा फॉर्म्युला काय येईल? एम टाइम्स बी बार मायनस एन टाइम्स ए बार डिवायडेड बाय एम मायनस एन. एम काय तुमचा 1, मग 1 टाइम्स बी बार मायनस 3 टाइम्स ए बार डिवायडेड बाय 1 मायनस 3. म्हणजे तुमचा -2 डिनॉमिनेटरला आलाय. तुम्ही याला 1/2 -1/2 इंटू बी बार मायनस 3 टाइम्स ए बार असंही लिहू शकता. कळतंय? मग इथं पहा -1/2. आता बी बार काय रे तुमचा? बी बार काय? मायनस आय कॅप प्लस 3j कॅप मायनस 4k कॅप मायनस 3 टाइम्स ए बार काय? 2i कॅप मायनस 6j कॅप प्लस 8k कॅप. ठीक आहे ना? -1/2 हे आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस आय कॅप प्लस 3j कॅप, म्हणजे हा 3 आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस 4k कॅप. -3 जरी आतमध्ये मल्टिप्लाय केला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण 3 करूयात आपण. 3 आतमध्ये मल्टिप्लाय केला, मायनस साइन ऍज इट इज, मग 6i कॅप मायनस 18j कॅप प्लस 24k कॅप. मग -1/2 पहा, असं लिहावं लागतं बोर्डला. -1/2 -1 minus 6 is -7i cap. 3 minus 18 that is plus 21j cap. बरोबर? -4 minus 24 is minus 20k cap. minus 28k cap. कळतंय का? आता -1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, तर तुम्हाला मिळेल 7/2 i cap minus 21/2 j cap minus minus plus होईल plus 14k cap. This is your R bar. R bar is what? Position vector of that point R which divides the line segment AB in the ratio 1:3 externally. Hence, that point R is having coordinate 7/2 minus 21/2 and 14. 3 मार्क आपल्याला असेच मिळून जातात या चॅप्टर मध्ये जर फॉर्म्युला तोंडपाठ असतील. मी तुम्हाला सांगितलं ना, कन्सेप्ट समजायला अवघड नाहीये, आणि क्वेश्चन्स जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजल्या तर क्वेश्चन्स एकदम इझी आहे. तेच वापरायचंय तुम्हाला. पण ते प्रूफ्स वगैरे का महत्वाचे आहेत ते तुम्हाला नंतर कळेल, ज्यावेळी तुम्ही या नॉलेजवर वेक्टर्सचे जेईई मेन्सचे क्वेश्चन पाहू शकता. थोड्याफार प्रॉपर्टीज जास्त वाढवलेल्या असतील, नाहीतर इतकं जर तुम्हाला कळत असेल, यू कॅन सॉल्व मेनी प्रॉब्लेम्स. मीन्स 30-40% प्रॉब्लेम तर आरामात सॉल्व कराल तुम्ही, 50% पण सॉल्व कराल आरामात. ओके, समजतंय काय चालू आहे ते? मला पण नाही इतकं बरं वाटत की तुम्हाला इतक्या वेळ बसून ठेवायचं.
ओके, पण तुम्ही माझाही विचार करा. असं टाइम भेटतो कधीतरी, कधीतरी म्हणजे काढावा लागतो आणि मग त्याच्यानंतर इकडे यायचं. सिलेबस पण तुमचा व्यवस्थित कव्हर झाला पाहिजे ना. उगीच असं करायचं म्हणून करायचं असं नाही झालं. हे करायचं म्हणून करायचं नाही चालू आहे. इथं आपल्याला प्रॉब्लेम जास्त डिस्कस करायचे नाही, 2-2 वर पण जाऊ शकतो पुढं. समजलं हे मग? ओके. ह्या पण स्लाइडची काही गरज नाही, पण ठीक आहे, राहू द्या, काही प्रॉब्लेम. हा, आता हा क्वेश्चन हा पण इझी आहे. एवढे एक्झरसाइजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तुम्हाला. एक्झरसाइजचे म्हणजे हे प्रॉब्लेम. हा, 3 पॉइंट्स आहेत एबीसी आणि ते कोलिनियर आहेत. तर तुम्ही काय फाइंड करा, रेशिओ इन विच पॉइंट सी डिवाइड्स लाईन सेगमेंट एबी आणि पी अँड क्यू. चला, हा प्रॉब्लेम आपण पुन्हा स्क्रीनवर घेऊया, स्लाइड्सवर. If 3 points ABC are collinear, then find the ratio in which point C divides line segment AB. आता 3 पॉइंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत आणि सी ह्या 2 पॉइंटला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो हे आपल्याला काढायचंय. ज्यावेळी तुम्हाला रेशो माहित नसतो त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं, अज्युम करावं लागतं k:1. बरोबर. एक्सटर्नली किंवा इंटरनली ते तुमच्या मनावर. तर तुम्ही म्हणा की लेट्स अज्युम C divides line segment AB in ratio k:1. In the ratio k:1 internally. ओके. आणि सी पॉइंटचा पोझिशन वेक्टर सी बार, ए पॉइंटचा ए बार, बी पॉइंटचा बी बार. तर मग तुमचा सी बार काय येईल, सी बार येईल -2i कॅप -3j कॅप प्लस k कॅप. ए बार काय येईल, ए बार येईल 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस pk कॅप. अँड बी बार काय येईल, बी बार येईल qi कॅप प्लस 8j कॅप मायनस 10k कॅप. तुम्ही हे जर असं बोललेले आहात की k:1 रेशो मध्ये इंटरनली डिवाइड करतोय, तर मग तुम्ही काय करायला पाहिजे, सी बारला कशाच्या इक्वल लिहायला पाहिजे, k टाइम्स बी बार प्लस 1 टाइम्स ए बार डिवाइडेड बाय k प्लस 1. सी बार काय, -2 -3 1, k टाइम्स बी बार, k टाइम्स बी बार म्हणजे k टाइम्स q 8 -10. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. असे क्वेश्चन मेन्स लेवलचे क्वेश्चन पण असू शकतात किंवा सीईटी लेवलला तर विचारले जातात 100%. ए बार काय, 3-2p डिवायडेड बाय k प्लस 1. वेक्टरला एकत्र करा, इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स वापरा. -2 -3 1, इथं काय बनेल, kq प्लस 3, 8k प्लस 2 and -10k प्लस p डिवाइड बाय k प्लस 1. आता हा k प्लस 1 सगळ्यांना डिवाइडेड आहे, म्हणजे प्रत्येक कंपोनेंटला डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजे तुम्ही इथून असं म्हणू शकता की kq प्लस 3 डिवाइडेड बाय k प्लस 1, 8k प्लस 2 डिवाइडेड बाय k प्लस 1 and -10k plus p divided by k plus 1, and that is equals to -2 -3 and 1. Now compare by equality of vectors. तुम्हाला हे कसं लिहायचं कळतंय ना, तुम्हाला आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आणि ऍट द एंड मग असं दाखवायचं. समजतंय? मग बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स तुम्ही म्हणाल kq प्लस 3 इज अपॉन k प्लस 1 इज इक्वल्स टू -2, 8k प्लस 2 डिवाइडेड बाय k प्लस 1 इज इक्वल्स टू -3 and -10k plus p divided by k plus 1 is equals to 1.
आता हे जे दोन इक्वेशन आहे हे पहिलं आणि तिसरं, याच्यामध्ये दोन दोन अननोन आहेत, म्हणून मी त्यांना थोडीशी कमी प्रायोरिटी देईन आणि सगळ्यात पहिली नजर गेली पाहिजे ती ह्या इक्वेशन कडे. ह्याच्याकडूनच तेवढी अपेक्षा आहे की आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल. पहा ना, 8k + 2, कारण इकडे दोन इक्वेशन मध्ये दोन दोन अननोन आहे, मग ते दोन इक्वेशनला लिनियर म्हणजे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. 8k + 2 डिवायडेड बाय k + 1 इज इक्वल टू -3 मध्येच फक्त एक अननोन आहे, दॅट इज k. मग क्रॉस मल्टिप्लाय करा. 8k + 2 इज इक्वल टू -3k -3. हा इकडे जाईल तर 11k आणि हा इकडे येईल तर -5. k काय आलाय तुमचा? -5/11. k निगेटिव्ह आलाय. k काय आलाय? k निगेटिव्ह आलाय म्हणजे ऍक्च्युली हा कसा डिवाइड करतोय? एक्सटर्नली डिवाइड करतोय. आपण कन्सिडर काय केलं होतं? इंटरनली. आणि k:1 मध्ये हा जो पॉइंट C आहे, okay, point C divides line segment AB internally in k:1, but actually our k is negative, so k is what? -11/5. Negative sign indicates, negative sign काय indicate करते? Negative sign indicates C divides line segment AB externally. And in k:1 means in which ratio? 11/5. -11 नाही टाकणार आता मी, कारण निगेटिव्ह साइन इज ओनली फॉर दॅट इंडिकेशन दॅट पॉइंट C divides line segment AB in what ratio? and is to 1. मग तुम्हाला माहिती आहे रेशो मध्ये तुम्ही दोन्ही जे काही साइड्स आहेत त्यांना 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे तुम्हाला मिळेल 11:5 रेशो. 11:5 एक्सटर्नली. अरे k 5/11 आला होता का? लिहिताना चुकीचं लिहिलं तिथं. k 5/11 आला, -5/11. -5/11. -5/11 म्हणजे इथं 5/11 टाका, 11 ने मल्टिप्लाय करा दोन्ही साइडला, तर 5:11 रेशो मध्ये. k डिवाइड्स इन व्हॉट रेशो? 5:11 externally. This is the answer of first question. What is the answer of second question? Again, this question is for 4 marks. Find the values of P and Q. आता तुम्हाला K ची व्हॅल्यू मिळाली का? मग P आणि Q काढू शकता का ह्या उरलेल्या दोन इक्वेशन्स पासून? K काय आलाय? -5/11. काय करा, K ने तिकडे मल्टिप्लाय करा. खूप लेंदी जाईल हे K काढायची प्रोसेस, Q काढायची प्रोसेस. नाही आलाय. -5/11 into Q plus 3 divided by -5/11 plus 1, that is equals to -2. LCM घ्या. -5Q plus 33 upon -5 plus 11 is equals to -2. हा इकडे मल्टिप्लाय जर झाला, अरे हे काय झालं, हा इकडे जर मल्टिप्लाय झाला तर हे काय, -5 plus 11 is 7, sorry 6. 6 into -2 is -12. -12 -32 -33 is -45. -45 divided by -5 is 9. So Q is equals to 9. And in order to find P, again -10 into -5/11 plus P upon
-5/11 प्लस 1 इज इक्वल्स टू 1. ठीक आहे ना. मग काय करा, 50 प्लस 11p डिवाइड बाय 6 is equals to 1. 6 minus 50 is 44. 40 minus 44 minus 44 divided by 11 is -4. So p is -4. So -4 and -4 and 9. हा इथला रेड कलर तिकडे चालत होता काय? एक्सटर्नल डिवाइड करतोय p -4 q9. ओके. समजतायत ना गोष्टी? नक्की समजतायत का? आता हे 3 पॉइंट आहे आणि सेंट्रॉइड हा दिलाय. वर्टायसेस ऑफ द ट्रायंगल आहे हे ABC आर द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल अँड सेंट्रॉइडचे पोझिशन वेक्टर तुम्हाला दिलेत. तुम्हाला माहिती आहे G bar is equals to what? If A bar, B bar, C bar are the vertices of the triangles, A having position vector A bar, B having position vector B bar, and C having position vector C bar are the vertices of the triangle, then position vector of centroid is given by G bar, and G bar is equals to what? A bar plus B bar plus C bar divided by 3. मग आता तुम्हीच सांगा रे, ह्या तिघांची बेरीज करा. A bar, B bar, C bar ना. हाँ 7 I cap plus 1 Q आणि -2. 1 - 2 is -1. Q -1 J cap plus 3 plus 2P K cap. हे कळतंय का काय केलंय ते? इथपर्यंत आलो आपण. And that is equals to divided by 3 is equals to R times I cap minus 4/3 times J cap and 1/3 times K cap. म्हणजे 7/3 is equals to R येईल. Q minus 1/3 is equals to minus 4/3. 3 ला 3 cancel. Q is equals to -1 तिकडे गेला तर -3. आणि P काय येईल? कोणी सांगितलं रे आन्सर आता? P काय येईल? P साठी आपल्याला 3 plus 2P ला कशाला इक्वल करावं लागेल? 1/3 plus 2P/3 ला 1/3 च्या इक्वल. 3 ला 3 कॅन्सल होईल. 2P -2 च्या इक्वल येईल. P -1 येईल. इझी आहे का? इझी आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, क्वेश्चन काहीच नाहीये. एकदा तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट, सगळे फॉर्म्युले झाले ना 2 पार्ट, कन्सेप्ट काहीच, क्वेश्चन्स काहीच नाहीये. prove the medians of a triangles are concurrent. Medians of the triangles are concurrent च्या ऐवजी हा क्वेश्चन, हा पण इम्पॉर्टंट. काय झालं? काय होतंय तुला? बस करायचं. क्वेश्चन पहा. किती वाजले आता? एवढा करू लास्टचा क्वेश्चन. ठीक आहे. A bar, B bar, C bar are position vectors of these points respectively. Then prove this. Then find the ratio in which point C divides. Prove this नाही, हे रिलेशन दिलंय. A bar, B bar, C bar पोझिशन वेक्टर आहे 3 पॉइंटचे A, B, C, अँड हे रिलेशन तुम्हाला दिलंय. तर C पॉइंट हा सेगमेंट BA ला कोणत्या रेशिओ मध्ये डिवाइड करतो हे काढायचं आहे. आणि एक्सटर्नल की इंटरनल ते तुमचं तुम्ही पहा. मग C पॉइंट डिवाइड करतोय ना, मग जो पॉइंट डिवाइड करत असतो, आर बार जर डिवाइड करतोय, आर पॉइंट जर डिवाइड करतोय ए बी ला, तर मग तुम्ही कसं लिहित होते? आर बार इज इक्वल्स टू एम टाइम्स बी बार प्लस एन टाइम्स ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन, किंवा आर बार इज इक्वल्स टू एम टाइम्स बी बार मायनस एन टाइम्स ए बार डिवाइडेड बाय एम मायनस एन, असं लिहित होते ना. म्हणजे जो डिवाइड करतोय त्याला तुम्ही राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइडला ठेवा. हे रिलेशन दिलंयच तुम्हाला. -2c बारला इकडे जर ठेवलं किंवा -2c बारला तिकडे जाऊ द्या, तर 2c बार इज इक्वल्स टू 5a बार
मायनस 3b बार. तुला डिव्हिजनला टाका तर c बार काय येईल 5a बार मायनस 3b बार. तुला डिव्हिजनला टाकले 2 ला 5 मायनस 3 लिहू शकता का? यस. म्हणजे c बार काय बनला तुमचा 5 टाइम्स a बार मायनस 3 टाइम्स b बार डिवायडेड बाय 5 मायनस 3. म्हणजे कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतोय 5/3 x तर. पण हे बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? कारण ए बारला पहिली प्रायोरिटी आहे. ए बी बार हा जर लाईन सेगमेंट असेल आणि त्याला पॉईंट आर कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो हे तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणता की आर बार इज इक्वल टू, हा बरं एक्सटर्नली असेल तर आर पॉईंट समजा बाहेर आहे तर हा एम आणि हा एन. तर आर बारला काय लिहिता तुम्ही आर बार इज इक्वल टू एम टाइम्स बी बार मायनस एन टाइम्स ए बार डिवायडेड बाय एम मायनस एन. तर तिथं तुमचा लाईन सेगमेंट कोणता होता ए बी. पण लाईन सेगमेंट जर बी ए असता तर आणि ह्याला आर कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो तर ह्याला एम म्हणले असते ह्याला एन म्हणले असते आणि तुम्ही एम टाइम्स ए बार मायनस एन टाइम्स बी बार डिवायडेड बाय एम मायनस एन बोलले असते ना. मग ते आधी ए बारला प्रायोरिटी दिलेली कळते. ओके दॅट्स इट.